नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। बघा, पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे। इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.25 इंचाची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। पहिले काय करायचं, असा गोल आकार इथे देऊन घ्यायचा आणि नंतरून इथे आपल्याला पुन्हा असा मध्ये थोडासा गोल द्यायचा आहे। बघा, याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। याप्रमाणे तुम्ही नक्की आकार देऊन बघा, बरोबर येईल। मोंढ्याचा आकार जो दिलाय तो कट करून घ्यायचा आहे। आता ब्लाऊज पीस घेतला आपण, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट केला। नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची अगदी व्यवस्थित, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। एकदम व्यवस्थित असा तो आकार आपल्याला आखायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। कॅनव्हासला पुन्हा अशी पलटी करायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा। आता साधारण रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडायचं, बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। पीस घ्यायचा, तो ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती जे कॅनव्हास आपण कट केलं ते ठेवायचं। सेंटर लावायचं आणि पिन लावून घ्यायची, व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे। जी रेषा आपण मारलेली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना सुद्धा कुठेही घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची। मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे शिलाई मारून झाल्यानंतर। आणि आता इथे पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे ह्याप्रमाणे। आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आहे आणि वरतून द्यायची आपल्याला दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित द्यायची आहे, कुठेही घाई करायची नाही, म्हणजे जसा गळा आपण कापलेला आहे तसाच तो तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा, अगदी व्यवस्थित असा आपला गळा तयार झालेला आहे। कपड्याला पलटी मारून सगळीकडनं आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित जॉईंट करायचं आहे, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। आता जो उरलेला कपडा दिसतोय तो सगळा घ्यायचा कट करून। कट करताना सुद्धा अगदी व्यवस्थित कट करायचं, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान अशी येते। बघा, याप्रमाणे सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत आणि दोघंही टक्स सारखेच येतील, म्हणजे खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच ह्याप्रमाणे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची। बघा, असं स्टेप बाय स्टेप आपण जर काम केलं तर आपलं ब्लाऊज अगदी पटकन तयार होतं। पट्टी लावायची, पट्टी लावताना सेंटरला एक चुनी टाकायची आहे। आता पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण हा पेपर घेतला, 2 इंच रुंदीचा हवा पेपर आहे। बघा, पट्टी घेतलेली आपण पेपरची 2 इंच रुंदीची। तर आपण इथे गळ्याची इथे ठेवली आणि इथे आपल्याला असं पॉईंट टाकून घ्यायचा आहे। त्याला किती आपल्याला पेपर लागणार आहे तो तेवढा आपण ती पट्टी घेतलेली आहे। ही 2.5 इंच रुंदीची कॉन्ट्रास्ट कपड्याची पट्टी आपण घेतली, तिला फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची। नंतरून तिला कशाची तरी सहाय्याने असं पलटी करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे तिला आणि त्याचे आपल्याला तुकडे करायचे 3-3 इंचाचे, साधारण 3 इंचाचे असे तुकडे करायचे आपल्याला। बघा, ह्याप्रमाणे
आता सुई दोरा आणि मणी घ्यायचं आहे आणि त्याच्या सेंटरला आपल्याला टाका टाकून त्याचं बटरफ्लाय तयार करायचं आहे. याप्रमाणे तिथे एक मणी लावायचा आहे. दुसरे आपण त्याचप्रमाणे बनवून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा, अगदी व्यवस्थित असं मणी लावून आणि पॅक करून घ्यायचं आहे ना. अशी आपण ही डिझाईन आता बनवून घेऊया. आपली डिझाईन बनवून झाली. आता तो पेपर घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला बरोबर सेंटरला तो मणी येईल ह्याप्रमाणे ही डिझाईन ठेवायची आणि पेपरच्या एकदम कडेला आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा ते पॅक करून घ्यायचं आहे. आता पेपरला पलटी मारायचा आणि तो कपडा उरलेला दिसतो ना पेपरच्या बाहेर, तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता घ्यायचा आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा. ते कपड्याला असं फोल्ड करायचं आहे आणि असं वरतून ठेवून आपल्याला ती जॉईंट करून घ्यायची पट्टी. आता इथे पायपिंग करायची, पण पायपिंग करताना थोडीशी जाड आपल्याला ती पायपिंग करायची आहे, कारण आपण गळ्याला इथे नॉट लावणार नाही आहे. हीच पट्टी आपली सपोर्ट म्हणून राहील, त्यासाठी थोडीशी जाड आपल्याला ही पायपिंग ठेवायची आहे. बघा, ह्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम तशीच पायपिंग करून घ्यायची आहे, थोडीशी जाड. आता ती पायपिंग करून झाली की आपल्याला त्याच्यावरती एक लेस लावायची. अगदी नाजूक अशी लेस आपण इथे लावणार आहे. त्याच्याने आपली जी पायपिंग बनवली त्याला आणखी सुंदर असा लुक येईल. बघा, अगदी छान अशी आपण ती लेस लावून घेतली. आता ही पट्टी आपल्याला इथे जॉईंट करायची, त्यासाठी इथे मोजून घ्यायचं आहे. 2 किंवा 1.5 इंच असं मोजायचं. आपण इथे 1.5 इंच मोजलं आहे, तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता. व्यवस्थित असं मोजून घ्यायचं. बरोबर ते वरचं पट्टीचं टोक आहे ना, ते 2 इंचाचे ते 1.5 इंच जिथे मोजलं आपण पॉईंट टाकलेला आहे तिथे ते टोक आलं पाहिजे आणि तिथे पिन लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. बघा, ह्याप्रमाणे आता तिथे पॅक करून घ्यायचं आपल्याला शिलाई मारून. त्याच्यानंतर पिना काढून घ्यायच्या. ही मधली जी पट्टी आहे एक्स्ट्राची ती कट करून घ्यायची, थोडीशीच ठेवायची, बाकी कट करून टाकायची आणि जो पेपर आपण लावला ना तो काढून घ्यायचा आहे. बघा, पेपर काढल्यानंतर आपली डिझाईन किती सुंदर अशी दिसणार आहे. आता आपल्याला गळ्याला लेस लावायची, ती सुद्धा आपण ते जी डिझाईन बनवली ना त्याच कलरची इथे लेस वापरणार आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला आणखी सुंदर असा लुक येईल. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची आहे. पहिले एका कडेला मारून घ्यायची, नंतर दुसऱ्या कडेला मारायची, म्हणजे लेस अगदी व्यवस्थित बसते. इथे खाली सुद्धा आपण एक लेस लावणार आहे. वाटलं तर आपल्याला इथे गळ्याला आणखी एक लेस आपण इथे लावू शकतो. त्याच्याने आपली जी गळ्याची डिझाईन आहे तिला आणखी सुंदर असा लुक येणार आहे. अगदी कमी वेळात आपण सुंदर डिझाईन बनवली मैत्रिणींनो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं आहे. बघा, आपली डिझाईन बनवून तयार झालेली. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.